5,000ची SIP हाऊस वाईफनी रेग्युलर केली तर 15 वर्षात त्यांचा कॉर्पस 30 ते 35 लाख रुपये म्युच्युअल फंडात तयार होऊ शकतो कम्फर्टेबल. 30 ते 35? हो. त्यामुळे ते प्रत्येक हाऊस वाईफनी करायला पाहिजे. मग तेवढा अवेअरनेस नाही असतो. त्याचा अवेअरनेस कसं करावं? हाऊस वाईफच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप दिसेल, तुम्हाला फेसबुक दिसेल, तुम्हाला इंस्टाग्राम दिसेल. म्हणजे या गोष्टी जर शिकायला त्यांना अडचण आली मग त्याच पद्धतीने आमचं स्टे इन्व्हेस्टेडचं ऍप त्यांच्या फोनवर असेल आणि त्याद्वारे ते ऑनबोर्ड होऊ शकतात, ते स्वतः गुंतवणूक चालू करू शकतात. तर आता मोस्टली सगळे हाऊस वाईफ जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट न करता VC मध्येच पैसे टाकतात. आणि VC मध्ये तुमचं गेट टुगेदर होतं किंवा VC ही चांगल्या कारणासाठी कोणीतरी चालू केली असते. तर त्या VCच्या मदतीमुळे खूप जणांचे बिझनेस हळूहळू उभे राहिले. VC बंद करणे असं मी म्हणणार नाही, पण चालू असलेली VC ही चालू ठेवून नवीन जर तुम्हाला VCची संधी आली तर त्या ठिकाणी तुम्ही म्युच्युअल फंडच्या पर्यायाचा विचार करू शकता. त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं, त्यांनी छोट्या अमाऊंटनी सुरुवात केली, 6 महिने वर्षभर पाहिलं की मग त्यांना विश्वास बसतो आणि मग ते हळूहळू मोठी अमाऊंट करायला सुरुवात करतात.